छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे आज निषेध नोंदवला जातोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही निषेध नोंदवताय, अनेक टॅक्सी ज्या आहेत, बाईक रिक्षा असतील, या आंदोलन निषेधमध्ये सहभागी झालेले आहेत, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? विषय असा आहे की आपण बघितलं असाल, विधान भवनामध्ये सन्माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी एक विषय घेतला होता रॅपिडो बाईक टॅक्सीच्या ह्याच्या संबंधित। तर रॅपिडो बाईक टॅक्सीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या 2 तारखेपासून आम्ही रॅपिडो बाईक टॅक्सीला अधिकृत करत आहोत। आता या चोरांच्या नगरीमध्ये अधिकृत काय करणार? माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये रिट पिटिशन आमच्या फाईल दाखल झालेले होते। त्या रिट पिटिशनमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कुठल्याही नंबर प्लेटच्या ज्या बाईक आहेत, साध्या ज्या आपण चालवतो त्या बाईकला कुठेही अधिकृत परवानगी देता येत नाहीये। या सगळ्या अनधिकृतपणे चालू आहेत। 4-4.5 लाख बाईक आज महाराष्ट्रात किंवा शहरामध्ये चालतात असं परिवहन मंत्री म्हणतात। आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण जर समजा 4.5 लाख बाईक या ठिकाणी चोरी करत असेल आणि परिवहन मंत्री विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये सांगत असेल की आम्ही यांना अधिकृत करत आहोत आणि याच्यात पर राईड आम्ही 5 रुपये घेत आहोत, मला असं सांगायचं परिवहन मंत्र्यांना की आपण दुटप्पी भूमिका का घेता? 4 दिवसा पहिले मंत्रालयामध्ये आपण बाईक रॅपिडो बाईक टॅक्सीला बोलवता, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करता। तुमचं हे पत्र आहे आमच्याकडे 12 मे 2026 सायबर क्राईमला आपण पाठवलेलं आहे की तुम्ही अशा कुठल्याही अनधिकृत बेकायदेशीर बाईक असतील त्यांच्यावर कारवाई करा। आणि नंतर तुम्हाला एका रात्रीच असा काय साक्षात्कार होतो, तुम्हाला काय मिळालं आहे सरकार रॅपिडो कंपनीकडून की तुम्ही त्यांना अधिकृत करायला निघाला? अधिकृत होत नाहीत, सरकारलाही माहित आहे आणि न्यायालयाचे तसे आदेश आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बाईक टॅक्सी अधिकृत करता येणार नाहीत आणि त्याच्या विरोधात आज आम्ही इथून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे जात आहोत। तिथे आम्ही सरकारच्या विरोधात आणि सरनाईकांच्या विरोधात रोष व्यक्त करून आमचे सर्व टॅक्सी चालक मालक, रिक्षावाले आहेत, ऑनलाईन कॅबवाले सगळे एकत्र आहेत आणि हे कुठल्या एका पक्षाचे नसून अनेक संघटनेचे महाराष्ट्रातून एकत्र झालेले आहेत। हे यांचे परिवार सुद्धा आज आपली रोजीरोटी वाचवण्यासाठी इथं जमा झालेलं आहे। इथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन रोष व्यक्त करून मंत्रालयावर जाऊन मंत्रालयाला आणि प्रताप सरनाईकांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच सर, आज तुम्ही या ठिकाणी रोष व्यक्त करणार आहात, मंत्रालयावर जाण्याची देखील हाक दिलेली आहे, परंतु पुढची दिशा काय असेल जर सरकारने यावर काही निर्णय घेतला नाही तर? सरकारने रात्री पोलिसांना पुढे करून आमचा आंदोलन आणि हा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही कुणालाही जुमानणार नाहीये। आम्ही संविधानिक मार्गाने आणि संवेदनशीलतेने सर्व अटी शर्तींचं नियमांचं पालन करून आम्ही हा मोर्चा घेतलेला आहे। आम्ही सर्व परवानग्यासाठी पत्र दिलेले आहेत। त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचा दबाव सरकारने चालू देऊ नये आणि जर समजा सरकारला असं वाटत असेल की या गोरगरीब रिक्षा चालक